नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. आपण नंबर सिरीज हा भाग बघणार आहे. तर हा जो नंबर सिरीज असतो हा प्रत्येक परीक्षेमध्ये जसं की स्कॉलरशिप, NMMS, त्याच्यानंतर तलाठी, सरळ सेवा, IBPS, TCS अशा सर्व परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न म्हणजे नंबर सिरीज. आता हा कुठल्याही अशा सिलेबसशी रिलेटेड नाहीये, म्हणजे तुम्ही कुठल्याही परीक्षा असल्या तर तुम्ही हे पाहू शकता. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 तुमच्या समोर ठेवलेला आहे. तर काय आहे, तर 9, 16, 25, 36, 49, 64 आणि 81 हे दिलेलं आहे. आणि शेवटी तुम्हाला काय दिलं, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. इथं आपल्याला काढायचं. मग इथं काय आहे, नेमकी काय संबंध आहे संख्येचा. तर या ठिकाणी पहा, 3चा वर्ग आहे, त्यानंतर ही जी संख्या आहे 4चा वर्ग आहे, ही जी संख्या आहे 5चा वर्ग आहे, ही जी संख्या आहे ती 6चा वर्ग आहे, ही जी संख्या आहे ती 7चा वर्ग आहे, ही जी संख्या आहे पुढची ती 8चा वर्ग आणि या ठिकाणी 9चा वर्ग. म्हणजे क्रमवार काय त्या नैसर्गिक संख्या येतात. क्रमवार कशा येतात, नैसर्गिक संख्या येतात आणि नैसर्गिक संख्येचा काय आहे त्या वर्ग आहे. मग 9 नंतर काय येणार, तर 10 आणि 10चा वर्ग. 10चा वर्ग काय ते, तर 10चा वर्ग आहे 100. तर आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी उत्तर आलं आपलं. तर पहा आता मग काय काय सूत्र आलं आपलं, n चा वर्गच आहे, परंतु काय आहे, क्रमवार नैसर्गिक संख्या. ओके. तर बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, 1, 9, 25, 49, 81, 121, प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी काय संबंध आहे, तर बघा या ठिकाणी जो संबंध आहे, तर पाहिला एकचा जर विचार केला तर एक कसा येतो, त्यानंतर मला सगळ्या ह्या काय दिसतात, वर्गसंख्येत कुठल्या ना कुठल्या संख्येचा वर्गसंख्या आहे. मग ही एक कशाचा वर्ग असतो, तर 1चा वर्ग 1, त्यानंतर 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 5चा वर्ग, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, इथं 11चा वर्ग 121 आणि पुढं काय ना. तर पहा या ठिकाणी 1, 3, 5, 7, 9, 11 याच्या पुढे जी संख्या येणार आहे ही कुठली येणार आहे, तर ह्या काय येतात, विषम संख्या येतात. मग 11च्या नंतर येणारी विषम संख्या कोणती आहे, 11च्या नंतर येईल 13 आणि 13चा वर्ग. मग 13चा वर्ग कोणता आहे, तर 13चा वर्ग 169. 13चा वर्ग 169. आता जर तुम्हाला या ठिकाणी वर्ग काढता नसेल तर आपल्याला वर्ग काढता येते. या 13चा वर्ग काढायचा मला. मग या ठिकाणी 3चा वर्ग किती आहे, 9, बरोबर आहे. 3 आणि 1 4. नाही, याच्यापेक्षा आपल्याला थोडीशी मोठी संख्या लागेल. ओके, आपण मोठी संख्या आली की आपण आता हे तर वर्ग जवळपास पाठ असते, तर याच्यापेक्षा मोठी संख्या आली नंतर आपण काढू तुम्हाला वर्ग. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर याच्या आपल्या आधीच्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला वर्ग कसे काढायचे या ठिकाणी सांगितलेले. या ठिकाणी तुमच्यासाठी तिसरा प्रश्न घेऊन आलेला आहे. तर बघा 4, 16, 36, 64, 100, 144 आणि 196. त्यानंतर काय आहे, प्रश्नचिन्ह आहे. ओके, पहा तर आपल्याला काय करायचं, आता ह्या सर्व संख्या कशाचा ना कशा तरी वर्ग आहे. काय ह्या वर्ग आहेत. मग बघू आपण. तर या ठिकाणी हा काय आहे, ही संख्या कशाची आहे, तर हे 2चा वर्ग आहे, ही 4चा वर्ग आहे, ही 6चा वर्ग, त्यानंतर ही 8चा वर्ग आहे, ही 10चा वर्ग आहे, ही 12चा वर्ग आहे, ही 14चा वर्ग आहे,
मग या ठिकाणी आपण जर असा विचार केला तर 2चा वर्ग 4चा वर्ग, आता ह्या काय येतात तर क्रमवार कशा आहेत या, क्रमवार कशा आहेत या, नैसर्गिक संख्या येतात पण कशा येतात सम आहेत, कशा येतात सम येतात. मग या ठिकाणी काय आहे तर आता क्रमवार काय येतात तर क्रमवार समसंख्या येतात. कोणत्या संख्या येतात समसंख्या म्हणजे काय, ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हे अंक आले पाहिजे त्याला आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो. मग समसंख्या येतात तर पहा 2 4 6 8 10 12 14 त्यानंतर काय झालं 16. मग आपल्या 16चा वर्ग काढायचा. मग आता पहिल्या व्हिडिओ मध्ये म्हणलं की जरा संख्या मोठी होत्या तर आपण या ठिकाणी मोठी संख्या पाहू. तर आता कशाचा वर्ग काढायचा आपल्या 16चा काढायचा. मग या ठिकाणी आपण 16 लिहिले तर बरोबर आहे. आणि या 16चा वर्ग काढायचा. लक्षात ठेवा सगळेजण 16चा वर्ग कसा काढावा, याच्यापेक्षा मोठी जर दुरंकी किती